नमस्कार. ग्रामीण भागात जे नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या मनात एक प्रश्न हमखास येतो. तो प्रश्न म्हणजे कमीत कमी भांडवलात ग्रामीण भागात चालणारा जबरदस्त व्यवसाय कोणता? असा कोणता व्यवसाय आहे जो कमी जागेत, कमी खर्चात सुरू करता येईल आणि चांगला नफाही मिळवून देईल? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो, बरोबर ना? तर याचं उत्तर आहे शेळी पालन व्यवसाय. हो, बरोबर ऐकलत. अनेकांना वाटतं त्यापेक्षा या व्यवसायात खरंच खूप मोठी संधी दडलेली आहे. चला तर मग आज आपण हा व्यवसाय कसा सुरू करायचा आणि त्यातून कमाईचं गणित नेमकं कसं बसतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. शेळी पालन म्हणजे नेमकं काय असतं? बघा, शेळीपालन म्हणजे फक्त काही जनावरं आणून सांभाळणं नाहीये. ही एक प्रॉपर शास्त्रीय पद्धत आहे. यामध्ये शेळ्यांची योग्य वाढ केली जाते. कशासाठी? तर दूध, मांस आणि त्यांची पैदास करून त्यातून नफा कमावण्यासाठी. म्हणजे हा एक पूर्णपणे विचार करून प्लॅनिंगने केलेला व्यवसाय आहे. ओके, मग आता आयडिया तर क्लिअर झाली. पण सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे जागेची निवड आणि तिची व्यवस्था. आता जागेसाठी ना काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. जागा एकतर घराजवळ किंवा मोकळ्या रानात असावी, तिथे हवा खेळती राहायला हवी आणि पाण्याची सोय तर पाहिजेच पाहिजे. आणि एक गोष्ट विसरू नका, पावसाळ्यात पाणी साचणार नाही अशीच जागा निवडायची. साधारणपणे जर 10 शेळ्यांपासून सुरुवात करत असाल तर 300 ते 400 चौरस फूट जागा आरामात पुरते. चला, जागा तर ठरली. आता येतो पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न, पैसे. म्हणजे भांडवल किती लागेल? या व्यवसायासाठी सुरुवातीला नेमका किती खर्च अपेक्षित आहे? चला, आपण खर्चाचं गणितच मांडूया. साधारणपणे 10 मादी शेळ्या घेतल्या तर त्यासाठी लागतील 60 ते 80 हजार रुपये. एक नरशेळी किंवा बोकड घ्यायला 8 ते 12 हजार लागतील. आणि मग शेड बांधायला आणि सुरुवातीच्या साऱ्यासाठी अंदाजे 20 ते 30 हजार रुपये लागतील. म्हणजे बघा, एकूण खर्च साधारणपणे 1 ते सव्वा लाख रुपयांपर्यंत जातो. या बजेटमध्ये हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. खरं सांगायचे तर इतर अनेक व्यवसायांच्या तुलनेत ही गुंतवणूक खूपच कमी आहे आणि अगदी आवाक्यातली आहे. ठीक आहे, पैसे जमले समजा. पण ते गुंतवायचे कुठे? म्हणजे कोणत्या शेळ्या घ्यायच्या? हा पुढचा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, योग्य जातीची निवड. कारण व्यवसायाचं अर्धयश तर याच निवडीवर अवलंबून असतं. आपल्याकडे भारतात शेळ्यांच्या अनेक लोकप्रिय जाती आहेत. तुम्ही ऐकलं असेल, उस्मानाबादी, सिरोही, जमुनापारी, बर्बरी या काही प्रमुख जाती आहेत. आणि प्रत्येक जातीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. पण एक महत्त्वाची टीप, जर कुणी या व्यवसायात अगदी नवीन असेल तर तज्ज्ञ सांगतात की उस्मानाबादी जात निवडणं सगळ्यात उत्तम. का? कारण ही जात आपल्या स्थानिक वातावरणाशी पटकन जुळवून घेते, तिची रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त असते आणि पिल्लं देण्याचं प्रमाणही चांगलं आहे. याचाच अर्थ तुमचा नफा लवकर सुरू होऊ शकतो. आता फक्त चांगली जात निवडली म्हणजे काम झालं असं नाही. त्यांची योग्य काळजी घेणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या आहारात हिरवा चारा, वाळलेला चारा आणि मिनरल मिक्स या सगळ्याचा बॅलन्स असायला हवा. सोबतच त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि हो, वेळच्या वेळी लसीकरण आणि डॉक्टरांकडून तपासणी करणं हे तर मस्ट आहे. चला, आता येऊया त्या भागाकडे ज्याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत असतो, तो म्हणजे नफा आणि कमाई. या व्यवसायातून नक्की किती पैसे मिळू शकतात बघूया का? याचं गणित खरं तर अगदी सोपं आहे. बघा, एक शेळी वर्षाला साधारणपणे 2 ते 3 पिल्लांना जन्म देते. म्हणजे आपल्याकडे 10 शेळ्या असतील तर वर्षाला किती पिल्लं झाली? बरोबर 20 ते 25 पिल्लं. आणि हीच पिल्लं मोठी झाली की कमाईचं साधन बनतात. बाजारात प्रत्येक पिल्लाला 4 ते 6 हजार रुपये किंमत आरामात मिळते. याचाच अर्थ काय की वार्षिक नफा हा 2 ते 3 लाखांपर्यंत सहज पोहोचू शकतो. आता विचार करा, सुरुवातीला 1.25 लाखाची गुंतवणूक करून जर इतका परतावा मिळत असेल तर तो नक्कीच खूप चांगला आहे. आता मनात प्रश्न येऊ शकतो की सुरुवातीला लागणारे हे पैसे आणायचे कुठून? तर इथे चांगली बातमी आहे. यासाठी सरकारकडूनही मोठी मदत मिळू शकते. कसं? तर बघा, पशुपालन विभागाच्या अनेक योजना असतात. बँकांकडून कर्जही मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कर्जावर सरकारकडून 25% ते अगदी 50% सबसिडी म्हणजेच अनुदान मिळतं.
या योजनांबद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल तर एक सोपा उपाय आहे. आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयात जाऊन संपर्क साधा. तिथे तुम्हाला अगदी योग्य आणि सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. कमी गुंतवणूक, जास्त नफा आणि सरकारी मदत हे सगळं पाहता ग्रामीण भागासाठी शेळीपालन हा खरंच एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.